प्रॉब्लेम सेट 1 फर्स्ट क्वेश्चन चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. काही क्वेश्चन दिले त्यासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे करेक्ट आन्सर कोणतं असणार ते आपल्याला चूज करायचं आहे. फर्स्ट, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड y when x = 1. तर एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे. लिनियर इक्वेशन दिलेलं आहे 4x + 5y = 19. तर हा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू 1 कन्सिडर करू तर करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू काय असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचे आहे. या टाईपचे आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. सो एक्सची व्हॅल्यू 1 असताना वायची व्हॅल्यू काय आहे आपण कसं फाइंड करणार. दिलेल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करायची आणि त्यानंतर करस्पॉन्डिंग जी वायची व्हॅल्यू असणार आहे दॅट विल बी सोल्युशन. सो पुट x = 1 इक्वेशन, त्यामुळे इक्वेशन असं होणार पुट x = 1 4 × 1 + 5y = 19. therefore 4 + 5y = 19. therefore 5y = 19 - 4 that is equal to 15 and hence y is equal to 15/5. y is equal to 3. y ची व्हॅल्यू आहे 3. सो सोल्युशन फर्स्टसाठी आन्सर इज ऑप्शन बी. ओके. नाउ नेक्स्ट, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x and y dx is equal to 49 dy equal to -63 d is equal to 7 then what is value of x. क्रॅमर्स रूलमध्ये आपण जे शिकलो डिटर्मिनंट मेथडमध्ये आपण 3 टर्म्स फाइंड करतो तर d dx आणि dy त्याचा यूज करून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता सिंपल आहे. x आपण बघितलं क्रॅमर्स रूल ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू पण फाइंड करतो dx/d या रेशोनी, वायची व्हॅल्यू पण फाइंड करतो dy/d या रेशोचा यूज करून. आपल्याला फाइंड काय करायचं आहे एक्ससाठी आपल्याला लागणार dx आणि d. dx इज 49 d इज 7. सो 49/7 7. आन्सर इज ऑप्शन ए. थर्ड, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 5 3 -7 -4. सिंपल आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एलिमेंट्स आहे 5 3 -7 -4. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण नेहमी कशी फाइंड करतो, या दोन नंबरचा प्रॉडक्ट त्यामधून या दोन नंबरचा प्रॉडक्ट आपण सबट्रॅक्ट करतो. सो 5 × -4 यामधून आपण सबट्रॅक्ट करणार 3 × -7. सो दॅट इज इक्वल टू -20 मायनस प्लस 3 × 7 21. सो 21 - 20 दॅट इज इक्वल टू 1. सो थर्डसाठी आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट, टू सॉल्व x + y = 3 3x - 2y - 4 = 0 बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड डी. तर आपल्याला डिटर्मिनंट मेथडचा यूज जर करायचा असेल त्या केसमध्ये डी ची व्हॅल्यू काय असणार ते फाइंड करायचं आहे. डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल जेव्हा आपण यूज करतो आपल्याला इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, x + by = c. इक्वेशन आहे का त्या फॉर्ममध्ये. फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 3. फर्स्ट इक्वेशन तर रिक्वायर्ड फॉर्ममध्ये दिलेला आहे. x + y = 3. सेकंड इक्वेशन 3x - 2y - 4 = 0. तो 4 आपण राईट साईडला शिफ्ट करू सो दॅट ax + by = c या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळाला. आपल्याला डी ची व्हॅल्यू फाइंड करायची. डी ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करतो किंवा हा डिटर्मिनंटमध्ये आपण काय लिहितो, ह्या डिटर्मिनंटमध्ये आपण नेहमी एक्स आणि वाय सोबत जे नंबर असतं कोइफिशियंट असतात ते लिहितो. सो इथे आहे एक्स अँड वाय. सो दिस इज 1 1 3 - 2. दिस इज व्हॅल्यू ऑफ डी. हीच व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे. या डिटर्मिनंटची न्यूमेरिकल व्हॅल्यू विचारलेली आहे. सो दॅट व्हॅल्यू विल बी या नंबरचा प्रॉडक्ट आणि या नंबरचा प्रॉडक्ट -2 × 1 यामधून आपण सबट्रॅक्ट करणार 1 × 3. सो -2 - 3 दॅट इज इक्वल टू -5. Answer is option C. Question number 5. ax + by = c and mx + ny = d and a not equal to bm, then the simultaneous equations have only one common solution, no solution, infinite number of solution, only two solution. क्वेश्चन काय नीट समजून घ्या. आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. इक्वेशन्स आहे x + by = c, mx + ny = d. ओके. अजून एक कंडिशन काय दिलेली आहे, a नॉट इक्वल टू bm ही कंडिशन दिलेली आहे. तर या कंडिशनचा यूज करून आपल्याला सांगायचं आहे की या दोन लाईनला किती सोल्युशन असणार आहे. ओनली वन कॉमन सोल्युशन असणार आहे किंवा असं असणार आहे की सोल्युशनच नाही की असं असणार आहे इन्फाइनाइट नंबर ऑफ सोल्युशन आहे की दोन सोल्युशन असणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हे समजण्यासाठी आपण क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड जी यूज केली त्याचा रेफरन्स घेऊया. हे दोन इक्वेशन दिलेले आहे, ही कंडिशन दिलेली आहे. सपोज या दोन इक्वेशनवरून जर मी डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू फाइंड केली, ठीक आहे. क्रॅमर्स रूलमध्ये आपण डी dx dy हे व्हॅल्यू फाइंड करत होतो. डी म्हणजे काय, आपण काय करतो क्रॅमर्स रूलच्या अकॉर्डिंग आपण हे दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये अरेंज करतो. x + by = c दोन्ही इक्वेशन त्या फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर डिटर्मिनंट डी मध्ये आपण काय काय लिहितो, एक्स आणि वायचे जे कोइफिशियंट्स आहेत ते ए बी अँड एम एन, ठीक आहे. त्यानंतर क्रॅमर्स रूलच्या अकॉर्डिंग आपण काय करतो, डी ची व्हॅल्यू फाइंड करतो आणि त्यानंतर एक्सची व्हॅल्यू फाइंड करताना dx/d, वायची व्हॅल्यू फाइंड करताना dy/d असं आपण करतो. तर यामध्ये डीने आपण डिवाइड करतोय. डी या डिटर्मिनंट किंवा ह्या व्हॅल्यूने आपण डिवाइड करतो म्हणजे ऑब्व्हियसली डी शुड नॉट बी इक्वल टू 0.
डिनॉमिनेटर 0 कधीच नको, डिनॉमिनेटर जर 0 असेल तर हे सगळे इनव्हॅलिड होणार आहे, त्यामुळे डी शुड नॉट बी इक्वल टू 0. डी ज्यावेळेस आपण जेवढे कोणते क्वेश्चन सॉल्व्ह केले प्रत्येक केसमध्ये डीची व्हॅल्यू काहीतरी आपल्याला नंबर मिळाली, डी इज नेव्हर 0, डीची व्हॅल्यू कधीच 0 आलेली नाही. आणि त्या केसमध्ये ज्यावेळेस आपण ते 2 इक्वेशन सॉल्व्ह केले तर आपल्याला समजलं की हे दोन्ही ज्या लाईन्स आहे या दोन्ही लाईन्स एका पॉईंटला इंटरसेक्ट करताय. एका पॉईंटला इंटरसेक्ट करताय म्हणजेच काय, ह्या दोन्ही लाईन ह्या एका पॉईंटमधून पास करताय, म्हणजे हा जो एक पॉईंट आहे हा एक पॉईंट या दोन लाईनचं सोल्युशन आहे. ठीक आहे, किंवा हा पॉईंट या दोन्ही लाईनला सॅटिस्फाय करतोय. त्यामुळे आपण असं कन्क्लुजन त्या मेथडने काढत होतो. आता इथे आपल्याला याचं आणि याचं काय संबंध आहे, इथे आपल्याला कंडिशन काय दिली आहे, एन नॉट इक्वल टू बी एम. आता हेच जर मी या डिटर्मिनंटची मी व्हॅल्यू फाइंड केली, दॅट व्हॅल्यू विल बी एन मायनस बी एम. ठीक आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळते, एन मायनस बी एम. व्हॉट इज गिवन, एन नॉट इक्वल टू बी एम म्हणजेच काय, ए एन मायनस बी एम नॉट इक्वल टू 0 असं मी लिहू शकते. बी एम या साईडला पाठवते मी. सो एन मायनस बी एम नॉट इक्वल टू 0. तीच कंडिशन इथे मला मिळते, एन मायनस बी एम ही जी व्हॅल्यू आहे म्हणजेच डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण बघितली ती व्हॅल्यू कधीच 0 नव्हती, म्हणजेच एन मायनस बी एम नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय, या केसमध्ये आपल्याला किती सोल्युशन मिळत होते, एकच सोल्युशन मिळत होतं. म्हणजेच एन मायनस बी एम नॉट इक्वल टू 0 किंवा एन नॉट इक्वल टू बी एम अशी कंडिशन असेल तर आपल्याला किती सोल्युशन मिळत आहे, ओनली वन कॉमन सोल्युशन. सो याचा आन्सर आहे ओनली वन कॉमन सोल्युशन. समजलं काय सांगितलं ते. आता ह्या ज्या बाकीच्या कंडिशन दिलेल्या आहे याचा अभ्यास तुम्हाला पुढच्या क्लासेसमध्ये करायचा आहे, बट एक ब्रीफ सांगते, थोडक्यात सांगते की याचा अर्थ काय, नो सोल्युशन, इन्फायनाइट सोल्युशन, ओनली टू सोल्युशन म्हणजे काय. आता आपण बघत होतो की ज्यावेळेस दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात एका पॉईंटमध्ये ओनली वन कॉमन सोल्युशन असते, ज्या केसमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसते. डिटर्मिनंट म्हणजे या केसमध्ये एन मायनस बी एम नॉट इक्वल टू 0, त्या केसमध्ये आपल्याला एक कॉमन सोल्युशन मिळत होतं. आता नो सोल्युशन म्हणजे काय, सपोज दोन लाईन्स आहे, ग्राफिकली सांगते, दोन लाईन्स आहे, या लाईन्स अशा आहे, या लाईन्स पॅरलल आहे एकमेकांना, इंटरसेक्शन पॉईंट आपण फाइंड करतो, दॅट इज द सोल्युशन. पॅरलल लाईन आहे, पॅरलल लाईन इथे ह्या प्लेनमध्ये कुठे एकमेकांना इंटरसेक्ट करतील का नाही. पॅरलल लाईन तुम्ही दोन्ही साईडला एक्सटेंड करा प्लेनमध्ये, त्या कुठेच इंटरसेक्ट करणार नाहीये, इंटरसेक्टच करत नाही तर तिथे काही सोल्युशन असेल का नाही. सो ज्यावेळेस लाईन्स पॅरलल असतात त्यावेळेस आपल्याला मिळतं नो सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशन म्हणजे दोन ग्राफिकलीच आपण म्हणतो सोल्युशन म्हणजे कुठेतरी एकमेकांना इंटरसेक्ट केलं पाहिजे. पॅरलल लाईन आहे, इंटरसेक्टच करत नाही म्हणजे इथे असणार आहे नो सोल्युशन. ओके, आता इन्फाइनाइट नंबर ऑफ सोल्युशन. इन्फाइनाइट नंबर ऑफ सोल्युशन म्हणजे काय, काही लाईनचे इक्वेशन असे असतात की ते इक्वेशन एकच लाईन रिप्रेझेंट करतात. म्हणजे सपोज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 हे एक इक्वेशन आहे, आणि सपोज मी एक इक्वेशन लिहिलं 2x प्लस 2y इज इक्वल टू 4. ठीक आहे, 2x प्लस 2y इज इक्वल टू 4 म्हणजेच काय, 2 इनसाइड ब्रॅकेट x प्लस वाय इज इक्वल टू 4. सो इव्हेंच्युअली याचा अर्थ काय, x प्लस वाय इज इक्वल टू 2 होतं. म्हणजे ह्या दोन्ही ज्या लाईन आहे ह्या दोन्ही लाईन ज्यावेळेस तुम्ही ग्राफिकली प्लॉट कराल ना तर ते त्या दोन्ही लाईन एकच असणार आहे, म्हणजे त्या दोन लाईन कोइन्सिडंट असणार आहे. काय असणार आहे, कोइन्सिडंट. मग आता ह्या ज्या लाईन कोइन्सिडंट आहे तर ह्या लाईनवर असणार प्रत्येक जो पॉईंट आहे हा प्रत्येक पॉईंट या दोन्ही लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे, म्हणजेच काय या केसमध्ये असणार आहे इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन. थोडा समजण्याचा प्रयत्न करा, कदाचित तुम्हाला समजणार पण नाही, आणि या क्वेश्चन व्यतिरिक्त नो सोल्युशन इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन याचा कुठे रेफरन्स पण नाही, तरी सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन केव्हा असं, जेव्हा ह्या टाईपची इक्वेशन्स असतात की हे दोन्ही इक्वेशन एकच लाईन रिप्रेझेंट करतात, म्हणजे एक लाईन ही असणार आहे, सेकंड लाईन सुद्धा सेम लाईन असणार आहे ग्राफिकली. त्यामुळे प्रत्येक जो पॉईंट आहे हा प्रत्येक पॉईंट ह्या दोन्ही लाईनला सॅटिस्फाय करतो. सो ती आहे इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशनची केस. त्यानंतर ओनली टू सोल्युशन. टू सोल्युशन म्हणजे काय, ग्राफ दोन पॉईंटला इंटरसेक्ट होतो. आता ह्या लाईन्स आहे, लाईन्स दोन पॉईंटला इंटरसेक्ट होऊ शकणार नाही, त्यामुळे हे सुद्धा सोल्युशन पॉसिबल नाही आहे. सो याचा आन्सर आहे ओनली वन कॉमन सोल्युशन. रेफरन्ससाठी क्रॅमर्स रूलचा इथे तुम्ही यूज करा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ 2x मायनस 6y इज इक्वल टू 3. एक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. इक्वेशन इज 2x मायनस 6y इज इक्वल टू 3, आणि त्यासाठी आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. म्हणजे हा ग्राफ किंवा हे इक्वेशन ग्राफ पेपरवरती दाखवण्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय पॉईंट्स कोणते घ्यायचे आहे, किंवा जे पॉईंट्स आपण कन्सिडर करणार त्याचे कोऑर्डिनेट्स कोणते असणार आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे किंवा डिसाईड करायचं आहे. त्यासाठी एक्स आणि वायच्या काही कंडिशन्स किंवा काही नंबर्स आपल्याला दिलेले आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. सोल्युशन इक्वेशन इज 2x मायनस 6y इज इक्वल टू 3. ओके, तर फर्स्ट कंडिशन दिलेली, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू आपण -5 पुट करू त्यावेळेस करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू काय असणार आहे. सो वेन एक्स इज इक्वल टू -5, या इक्वेशनमध्ये आपण -5ची जर व्हॅल्यू पुट केली, therefore -10 minus 6y is equal to 3. Therefore -10 minus 3 is equal to 6y. Therefore -13 is equal to 6y. Okay, and therefore y is equal to -13 upon 6. ही झाली y ची व्हॅल्यू.
त्याच पद्धतीने ज्यावेळेस इथे त्यामुळे वायची व्हॅल्यू लिहिणार आपण -13/6 आणि कॉर्डिनेट्स असणार आहे एक्स कॉर्डिनेट आधी -5 वाय कॉर्डिनेट नंतर -13/6. सेकंड, वेन y इज इक्वल टू 0 कॉलम आपल्याला कन्सिडर करायचं. वेन वायची व्हॅल्यू 0 असेल, वेन y इज इक्वल टू 0 देन इक्वेशन कसं असणार आहे 2x - 6 × 0 इज इक्वल टू 3. देअरफॉर 2x - 0 इज इक्वल टू 3. देअरफॉर 2x इज इक्वल टू 3. देअरफॉर x इज इक्वल टू 3/2. एक्सची व्हॅल्यू आली 3/2. सो दिस इज 3/2 0. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 3/2, 0. अशा पद्धतीने टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. थर्ड क्वेश्चन, सॉल्व फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडचा यूज करून ग्राफ पेपर्स यूज करून आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहे. त्यामधले फर्स्ट पेअर दिलेले आहे 2x + 3y = 12, x - y = 1. आता ग्राफिकली सॉल्व करायचं म्हणजे आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे. त्यासाठी आपल्याला एक्स आणि वायचे कॉर्डिनेट्स लागणार आहे. सो त्यासाठी फर्स्ट इक्वेशन आपण घेतलेलं आहे. आपण ॲज युजल एक टेबल बनवलेला आहे. यामध्ये आपण एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूसाठी वायच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज काय मिळणार आहे ते फाइंड करणार आहोत आणि त्यानंतर त्या व्हॅल्यूज ॲज अ कॉर्डिनेट म्हणून इथे मेन्शन करणार आहोत. सेम फॉर अनदर इक्वेशन. ओके, सो फर्स्ट इक्वेशन 2x + 3y = 12. एक्सच्या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत. त्याचा यूज करून वायची व्हॅल्यू फाइंड करतो. म्हणून आपण या इक्वेशनला असं रिअरेंज करूया की जेणेकरून आपण वाय एका साईडला घेऊ शकतो. सो यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करणार, त्यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार. सो 2x + 3y = 12. देअरफॉर 3y इज इक्वल टू 12 - 2x अँड देअरफॉर y इज इक्वल टू 3 काय करेल, या पूर्ण टर्मला डिवाइड करेल. सो 12 - 2x/3. आता एक्सच्या व्हॅल्यूज आपण काय काय पुट करू शकतो. फर्स्ट, सपोज मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली. इथे आपण काय ट्राय करतो, जनरली आपण इथे प्रयत्न करू की न्यूमरेटरला आपल्याला असा नंबर मिळेल दॅट विल बी डिव्हिजिबल बाय 3 सो दॅट आपल्याला ग्राफवरती पॉईंट प्लॉट करणे इझी जाणार आहे. सो सपोज x इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा 12 - 0 12, 12/3 इज 4. सो फर्स्ट पॉईंट 0,4. ओके, सेकंड पॉईंट आपण घेऊ शकतो. सपोज एक्सची व्हॅल्यू मी 1 पुट केली तर 10/3 होईल. 2 पुट केली सो 8/3, 3 पुट केली सपोज x इज इक्वल टू 3, 6 होणार. 12 - 6 6, 6/3 इज 2. सो दिस पॉईंट इज 3,2. एक निगेटिव्ह पॉईंट पुट करून बघूया. सपोज मी एक्सची व्हॅल्यू -1 पुट केली, -2 पुट केली, -3 -3 जर एक्सची व्हॅल्यू मी पुट केली सो 12 - 2 × -3 12 + 6 18. सो 18/3 इज 6 -3,6. अजून एक व्हॅल्यू घेऊ आपण. कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो. सपोज एक्सची व्हॅल्यू मी 4 पुट केली. 4 जर पुट केली तर 8 4 4/3 येणार. 5 6 एक्सची व्हॅल्यू जर मी 6 पुट केली सो 12 - 12 0 0/3 0. त्यामुळे एक पॉईंट असेल 6,0. तर अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहे. ॲटलिस्ट आपण प्रयत्न करतो की ॲटलिस्ट 4 पॉईंट्स तरी आपण फाइंड करतो किंवा 4 पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करतो. नाउ नेक्स्ट इक्वेशन x - y = 1 सो y इज इक्वल टू x - 1. एक्सची व्हॅल्यू सपोज मी 0 पुट केली, 1 पुट केली, त्यानंतर 2 पुट करणार, एक निगेटिव्ह नंबर म्हणून -1 पुट करते. सो एक्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू येणार -1. x इज 1, y इज 0, x इज 2, y इज 1, x इज -1, y इज -2. सो पॉईंट्स असणार आहे 0, -1, 1, 2,1 अँड -1, -2. ठीक आहे. आता हे दोन इक्वेशन आपल्याला इथे प्लॉट करायचे आहे. सो एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस स्केल सगळ्या ठिकाणी आपण स्टँडर्ड स्केल घेणार आहोत. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. सो फर्स्ट इक्वेशनसाठी पॉईंट्स आहे 0,4. एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट लाय ऑन वाय ॲक्सिस कुठे ॲट 4. वाय ॲक्सिसवरती पॉईंट लाय करतो ॲट पॉईंट 4. सो दिस इज पॉईंट 0,4. नेक्स्ट 3,2. एक्स इज 3, वाय इज 2. देन -3,6. x is -3, y is 6. x is -3 and y is 6. पॉईंट इथे आहे आणि x is 6, y is 0. y 0 आहे म्हणजेच काय कॉर्डिनेट्स आहे 6,0, y कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट x ॲक्सिसवर लाय करेल ॲट 6. सो दिस इज द पॉईंट. दिस इज पॉईंट 6,0. 1 2 3 4 हे चारही पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे आहे. सो स्केलचा यूज करा तुम्ही ज्यावेळेस ग्राफ पेपरवरती ड्रॉ कराल त्यावेळेस. सो दिस इज फर्स्ट इक्वेशन 2x + 3y इज इक्वल टू 12. आता सेकंड x - y इज इक्वल टू 1. त्यासाठी एक्सची व्हॅल्यू फर्स्ट कॉर्डिनेट एक्स फर्स्ट पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहे 0,-1. एक्स कॉर्डिनेट 0, पॉईंट लाय ऑन वाय ॲक्सिस ॲट -1. वाय ॲक्सिसवरती -1 म्हणजे हा पॉईंट. दिस इज 0,-1. देन 1 0
x is 1, y is 0, x is 1, y is 0, so this is 1, 0. त्यानंतर 2, 1, x is 2, y is 1, x is 2, y is 1. आणि त्यानंतर -1, -2, x is -1, y is -2. सो पॉईंट आहे इथे. ठीक आहे. कोणते कोणते पॉईंट्स आहे आपल्याकडे? 1, 2, 3, 4. तर हे चारही पॉईंट्स जॉईन जर आपण केले, इक्वेशन आहे x - y = 1. ग्राफ प्लॉट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते? आपल्याला फाइंड करायचं असतं सोल्युशन. सोल्युशन म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण सोल्युशन म्हणतो त्यावेळेस आपण असं बोलतो की एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू की ज्या दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. म्हणजेच काय, ग्राफचा जर विचार केला तर अशा व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूज किंवा ज्या एक्स आणि वायच्या अशा करस्पॉन्डिंग व्हॅल्यू की ज्या त्या ग्राफवरती लाय करतात किंवा त्या लाईनवरती लाय करतात. सो इंटरसेक्शन पॉईंटला जो असणार आहे व्हॅल्यू किंवा इंटरसेक्शनचा जो पॉईंट असणार आहे, हा पॉईंट या लाईनवर सुद्धा लाय करतो, या लाईनवर सुद्धा काय करतो, म्हणजे हा लाय करतो, म्हणजे ह्या दोन्ही लाईनला तो सॅटिस्फाय करतोय आणि म्हणून आपण बोलतो दॅट इज द सोल्युशन. त्यामुळे ह्या केसमध्ये जर बघितलं, दिस इज द इंटरसेक्शन पॉईंट आणि म्हणून हा जो इंटरसेक्शन पॉईंट असतो दॅट इज द सोल्युशन. 3,2. x - 3y = 1, 3x - 2y + 4 = 0. ग्राफिकली दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. त्यासाठी आपण एक ग्राफ पेपर कन्सिडर करणार आहोत. स्केल आहे ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. आता ज्यावेळेस आपल्याला ग्राफिकली इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतं, आपल्याला पाहिजे असतात पॉईंट्स पाहिजे, त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट लागणार आहे. सो फर्स्ट स्टेप असते असा एक टेबल बनवायचा, त्यामध्ये एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज पुट करायच्या, करस्पॉन्डिंग वायच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या असतात. सो फर्स्ट इक्वेशनसाठी हा टेबल, सेकंड इक्वेशनसाठी हा टेबल. फर्स्ट इक्वेशन आहे x - 3y = 1. आपण एक्सची व्हॅल्यू पुट करून वायची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत, म्हणून आपण इक्वेशन रिअरेंज करूया आणि वायच्या फॉर्ममध्ये त्याला एक्सप्रेस करूया. x - 3y = 1, therefore 3y = x - 1, therefore y = x - 1/3. आता एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज पुट करून त्यावरून वायची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय असणार ते आपण बघूया. ॲटलिस्ट 4 पॉईंट्स आपल्याला पाहिजे असतात. सो फर्स्ट एक्सची व्हॅल्यू सपोज मी 1 पुट केली. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, 1 - 1 0 0/3 0. सो फर्स्ट पॉईंट 1, 0. सपोज एक्स, आता इथे मी काय करेल, प्रयत्न काय करेल, न्यूमरेटर डिव्हिजिबल बाय 3 असेल अशा व्हॅल्यूज पुट करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून आपल्याला इथे पॉईंट रिप्रेझेंट करणं इझी जाईल. फॉर एक्झाम्पल सपोज मी एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली, 2 - 1 1, 1/3. हे सुद्धा चालणार आहे, बट 1/3 इथे प्लॉट करणं थोडं डिफिकल्ट जाणार आहे. म्हणून मी काय करेल, कंप्लीट नंबरच्या फॉर्ममध्ये इथे नंबर आणण्याचा प्रयत्न करेल. सो x = 2, x = 3, x = 4. x = 4 पुट केला, 4 - 1 3, 3/3 is 1. सो 4, 1. एक निगेटिव्ह नंबर घेऊ, -1 -2. x = -2 जर पुट केला, -2 - 1 -3, -3/3 is -1. सो -2, -1. त्यानंतर अजून एक नंबर घेऊ आपण, 4 झाला, 5 6 7. x = 7 घेतला, 7 - 1 6, 6/3 is 2. सो हा पॉईंट झाला 7, 2. 4 पॉईंट मिळाले. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशन, 3x - 2y + 4 = 0. 3x + 4 = -2y ला आपण या साईडला शिफ्ट केलं, +2y होणार. सो y = 3x + 4/2. एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करू, सपोज एक्सची व्हॅल्यू अगेन मी 0 पुट केली, 0 जर व्हॅल्यू पुट केली, सो दिस विल बी 0. 4/2 is 2. सो पॉईंट आहे 0, 2. नेक्स्ट एक्सची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली, 7/2. 2 पुट केली एक्सची व्हॅल्यू, तर 6 + 4 10, 10/2 is 5. एक्सची व्हॅल्यू -1 पुट केली, सो -3 + 4 हाफ येईल, हाफ सुद्धा झाला आहे, बट ठीक आहे, आपण दुसरी व्हॅल्यू घेऊ, -2. x = -2. -6 + 4 -2 -2/2 is -1. आणि त्यानंतर एक्सची अजून एक व्हॅल्यू घेऊ आपण, x = 3 जर पुट केलं, 3 नको, सो 4 जर पुट केलं तर 12 + 4 16, 16/2 is 8. हे मिळालं आपल्याला पॉईंट्स, 2 5 -2, -1 4, 8. आता इथे कोणते पॉईंट्स घ्यायचे, एक्स कोऑर्डिनेट काय घ्यायचे, वायचे काय येणार आहे, हे सगळं तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तुम्ही इथे दुसरे कोणतेही नंबर घेऊ शकता आणि यामध्ये तुम्ही असंही करू शकता, वायच्या व्हॅल्यूज पुट करून करस्पॉन्डिंग एक्सच्या व्हॅल्यू सुद्धा फाइंड करू शकता. म्हणजे वायची व्हॅल्यू 0 पुट करा, मग करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे ती फाइंड करा, तसं सुद्धा चालणार आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की पॉईंट्स मेन्शन करताना नेहमी एक्स कोऑर्डिनेट आधी असतो आणि नंतर वाय कोऑर्डिनेट घ्यायचा असतो. सो आपल्याला पॉईंट्स मिळाले. आता आपण ग्राफ प्लॉट करूया. फर्स्ट इक्वेशनसाठी 1, 0, वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करेल ॲट 1. दिस इज पॉईंट 1, 0.
देन 4,1 x is 4 y is 1, x is 4 y is 1, -2 -1 x is -2 y is -1, 7,2 x is 7 y is 2. 4 पॉइंट आहे, तर हे 4 पॉइंट आपल्याला जॉईन करायचे. ही लाईन रिप्रेझेंट करते x - 3y इज इक्वल टू 1. ओके. आता नेक्स्ट सेकंड इक्वेशनसाठी 0 to x is 0 y is 2. सो पॉइंट लाय करेल इथे. देन 2 5 x is 2 y is 5, x is 2 y is 5, -2 -1 x is -2 y is -1. सेम पॉईंट अगेन मिळतो आपल्याला. आता बघा इथे सेम पॉईंट आपल्याला मिळतो, म्हणजे ही लाईन ह्या पॉईंटमधून पास होते, ही लाईन डिफॉल्ट ह्या पॉईंटमधून पास होणार आहे, म्हणजे आन्सर लगेच समजतं आहे. -2 -1 याचा आन्सर असणार आहे. दोन्ही ठिकाणी सेम पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. सो -2 -1 अँड नेक्स्ट इज 4,8 x is 4 y is 8, x is 4 अँड y is 8. हा पॉईंट. ठीक आहे. 1 2 3 4 हे 4 पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे. सो हे इक्वेशन आहे 3x - 2y + 4 इज इक्वल टू 0. या दोन लाईन एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करताय, या पॉईंटला. सो दिस इज इंटरसेक्शन पॉईंट अँड दॅट इज सोल्युशन. सोल्युशन इज -2, -1. थर्ड क्वेश्चन. दोन इक्वेशन्स दिलेले आहे. फर्स्ट इक्वेशन 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0. सेकंड 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. अगेन सेम प्रोसिजर. एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूसाठी वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. असं काही नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही एक्सच्या व्हॅल्यूसाठी वायची व्हॅल्यू फाइंड करू शकता, वायच्या व्हॅल्यूसाठी एक्सची व्हॅल्यूसुद्धा फाइंड करू शकता. सो फर्स्ट इक्वेशनसाठी बघूया आपण एक्स वायच्या काय काय व्हॅल्यूज किंवा काय काय कॉम्बिनेशन्स आपल्याला मिळणार आहे. 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू पण फाइंड करतो, म्हणून इक्वेशनला आपण रिअरेंज करतोय. 5x + 30 इज इक्वल टू 6y, -6y या साईडला जाणार, +6y. y इज इक्वल टू 5x + 30/6. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशन 5x - 20 इज इक्वल टू -4y अँड y इज इक्वल टू, हा मायनस साईन ज्यावेळेस इकडे येईल त्यावेळेस -5x होणार +20 होणार, म्हणजेच काय 20 - 5x/4. आता यामध्ये एक्सच्या व्हॅल्यूज आपण पुट करू. आपण प्रयत्न असा करू की न्यूमरेटर आपल्याला असा मिळेल की तो नंबर 6ने डिव्हिजिबल असेल. असं काही कंपल्शन नाही की तुम्हाला नेहमी तसाच नंबर पाहिजे, बट आपल्याला ग्राफ पेपरवरती पॉईंट रिप्रेझेंट करणे इझी जाईल. त्यासाठी आपण ट्राय करूया की न्यूमरेटर 6ने डिव्हिजिबल असेल अशी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. अशी व्हॅल्यू आपण एक्सची पुट करूया. सो सपोज एक्सची व्हॅल्यू मी 0 पुट केली. फर्स्ट एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर न्यूमरेटर असेल 0 + 30, 30/6 इज 5. ओके. एक्सची व्हॅल्यू 1 2, एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली, 3 पुट. आता आपल्याला चेक करावं लागतील एक्सच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. 3 4, एक्सची व्हॅल्यू जर मी 4 पुट केली, 4 पण नाही चालणार. 5 6, एक्सची व्हॅल्यू जर मी 6 पुट केली, सो 6 × 5 30, 30 + 30 60, 60/6 इज 10. सो एक पॉईंट मिळेल आपल्याला 6,10. त्यानंतर आपण घेऊया निगेटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह नंबर्स ज्यावेळेस घेऊ आपण -1 -2 -3 -4 -5 जर मी एक्सची व्हॅल्यू पुट केली, सो नाही -6, एक्सची व्हॅल्यू जर मी -6 पुट केली, -30 + 30 0, 0/6 इज 0. ठीक आहे. अजून पॉईंट कोणता घ्यायचा. 0 6 -6 7 8 9 10. नंबर बरेच मोठे होते म्हणून आपण काय करू, मधला एखादा पॉईंट घेऊ की जिथे आपल्याला डेसिमलमध्ये व्हॅल्यू मिळेल आणि जी व्हॅल्यू इथे रिप्रेझेंट करणे इझी जाणार आहे. सो सपोज एक्सची व्हॅल्यू मी घेतली 1 2 3. 3 जर घेतली तर 15 45/6 7.5. ओके. एक्सची व्हॅल्यू आपण घेऊ 3. ओके. एक्सची व्हॅल्यू 3 असेल तेव्हा 3 × 5 15 + 30 45 45/6 7.5. हा एक पॉईंट आपल्याला मिळेल. सो पॉईंट्स आपल्याला मिळतात 0 5 6 10 -6 0. आता इथे होत काय होतं, 6 नंतर बरंच मला पुढे जावं लागणार आहे, त्यानंतर मला एखादा नंबर या टाईपमध्ये मिळेल. सो तेवढी स्केलसुद्धा माझी पाहिजे, म्हणून मी बेटर काय केलं, 3ला 7.5 आपल्याला रिप्रेझेंट करणे इझी जाणार आहे, म्हणून 3 and 7.5 हे कॉम्बिनेशन इथे घेतलेलं आहे. नाव सेकंडसाठी यासाठी आपण एक्सची व्हॅल्यू पुट करू 0.
0 जर एक्सची व्हॅल्यू पुट केली सो 5 इंटू 0 0 20/4 इज 5 0,5. इथे लगेच दिसतं आपल्याला की आपण सपोज इथे एक्सची व्हॅल्यू जर 4 पुट केली तर 5 इंटू 4 20 20 मायनस 20 0 0/4 इज 0. ठीक आहे. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू काय पुट करू शकतो आपण 1 2 पुट करूया. एक्सची व्हॅल्यू 2 जर पुट केली सो 10 20 मायनस 10 10/4 सो दॅट इज इक्वल टू 2.5. एक्सची व्हॅल्यू 3 4 5 6. ठीक आहे. आता आपण काय करू निगेटिव्ह एक नंबर घेऊया. निगेटिव्ह नंबर जर घेतला एक्सची व्हॅल्यू -1 एक्सची व्हॅल्यू -2 जर घेतली तर हे होणार 30/4 7.25. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू -2 नको -3 -4 एक्सची व्हॅल्यू घेऊ आपण -4 -4 जर घेतली तर 20 + 20 40 40/4 इज 10 4 0 2,2.5 -4, 10. ओके. सो आता हे पॉईंट्स रिप्रेझेंट करू. आता बघा इथे आपण सपोज अशी कंडिशन येते की आपल्याला नाही मिळते असे नंबर इझिली तर आपण डेसिमलमधले सुद्धा नंबर्स घेऊ शकतो आणि स्केलमध्ये आपण थोडाफार चेंज करू शकतो. ठीक आहे. आपण इथे स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट घेतला तर स्केल तुम्ही चेंज करा जेणेकरून दिलेले पॉईंट तुम्हाला रिप्रेझेंट करता येतील. सो फर्स्ट इक्वेशनसाठी फर्स्ट पॉईंट 0,5 एक्स कॉर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय करतं. सो दिस इज 0,5. सेकंड 6 0 x 6 y सॉरी 6 10 x 6 अँड y 10 y 10 म्हणजे इकडे वरती कुठे असणार आहे. सपोज तो पॉईंट मी इथे कन्सिडर करते 9 8 आहे नंतर 9 नंतर 10 -6 0 x कॉर्डिनेट y कॉर्डिनेट 0 आहे त्यामुळे पॉईंट x ॲक्सिसवर लाय करेल आणि 3,7.5 x is 3 y is 7.5 x is 3 y is 7.5 सो 7 दिस इज 7 8 त्याचा मिड पॉईंटमध्ये असणार आहे 7.5 सो दिस इज द पॉईंट 1 2 3 4 हे पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे आहे. सो ही आहे लाईन. लाईनचं इक्वेशन 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0. हे जे कॉर्डिनेट्स आहे हे सुद्धा इथे मेन्शन करायचे असतं -6,0 त्यानंतर हा पॉईंट आहे 3,7.5 आणि त्यानंतर वरचा पॉईंट आहे 6,10. ओके. फर्स्ट लाईन तर झाली. आता सेकंड लाईनसाठी 0,540 एक्स कॉर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट लाय करतो वाय ॲक्सिसवर. सो हा पॉईंट आता इथे बघितलं सेम पॉईंट आपल्याला मिळतो. याचा अर्थ काय जी मी लाईन आता सेकंड लाईन आपण जी ड्रॉ करणार आहोत ती या पॉईंटमधून पास होणार आहे. 2 लाईन ह्या पॉईंटला इंटरसेक्ट करताय म्हणजे या क्वेश्चनचं सोल्युशन असणार आहे 0,5. ठीक आहे. समजते काय सांगण्याचा प्रयत्न करते. हा पॉईंट दोन्ही लाईनवर लाय करतो दोन्ही लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करते म्हणजेच काय तो पॉईंट असणार आहे दोन्ही लाईनचं किंवा दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन. सो फर्स्ट पॉईंट 0,5 देन 4,0 नेक्स्ट 2,2.5 2x आणि y वरती 2.5 सो 2 3 त्याचा मिड पॉईंट 2.5 सो दिस इज 2,2.5 आणि त्यानंतर -4,10 -4,10 -4 आणि 10 म्हणजे अगेन इथे -4 ह्या लेवलला इथे कुठे पॉईंट असेल. 4 पॉईंट मिळाले. इक्वेशन आपण एका 4 पॉईंट आपण एका लाईनने जॉईन करू. हे आहे ही लाईन रिप्रेझेंट करते 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करताय या पॉईंटमध्ये. सो दिस इज द सोल्युशन अँड सोल्युशन इज 0,5. नेक्स्ट पेअर 3x - y - 2 इज इक्वल टू 0 2x + y इज इक्वल टू 8. एक्सची व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत त्यावरून आपण वायची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. सो दिलेल्या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं इन टर्म्स ऑफ y 3x - y - 2 इज इक्वल टू 0 देअरफॉर y इज इक्वल टू 3x - 2. त्याच पद्धतीने 2x + y इज इक्वल टू 8 सो y इज इक्वल टू 8 - 2x. सो आता व्हॅल्यूज पुट करूया एक्सच्या. फर्स्ट व्हॅल्यू सपोज x इज इक्वल टू 1 एक्सची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा y इज इक्वल टू 3 - 2 1 x इज 0 y इज -2 x इज निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करू -1 y इज -5 त्यानंतर x इज 2 y इज 6 - 2 4. सो पॉईंट्स 1 1 0 -2 -1 -5 and 2,4.
सेकंड इक्वेशन 2x प्लस वाय इज इक्वल टू 8, therefore y इज इक्वल टू 8 मायनस 2x. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 8, 8 मायनस 0. x इज 1, y इज 8 मायनस 2 6. x इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर घेऊ आपण, सपोज -1 घेऊ. 8 मायनस 2 इंटू मायनस म्हणजे प्लस 2, 8 प्लस 2 इज 10. त्यानंतर x ची व्हॅल्यू आपण घेऊया 2, 2 इंटू 2 4, 8 मायनस 4. सो पॉईंट्स आहे 0 8 1 6 मायनस 1 10 अँड 2 4. ओके. आता हे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहे. फर्स्ट इक्वेशनसाठी 1,1 x इज 1 y इज 1. स्केल सेमच आहे ऑन बोथ ॲक्सेस. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. 1,1 0, -2. x कोऑर्डिनेट 0, पॉईंट लाई करतो y ॲक्सिसवर. So this is the point 0, -2. Next -1 -5, x is -1, y is -5. 2, 4, x is 2, y is 4. ठीक आहे. हे 4 पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे लाईनने. x minus y minus 2 is equal to 0. Now next हा पॉइंट आहे 2,4. ओके. नाउ नेक्स्ट 0,8, x कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉइंट लाई करतो y ॲक्सिसवर ॲट 8. 0,8. देन 1 6, x is 1, y is 6. -1 0, x is -1 10, x is -1, y is 10, x is -1, y is 10. म्हणजे इकडे वरती कुठे पॉइंट असेल. आणि त्यानंतर 2,4, x is 2, y is 4, x is 2. बघा अगेन इथे सुद्धा सेम पॉइंट आपल्याला मिळतोय इथे आणि इथे. त्यामुळे सोल्युशन असणार 2,4. हा सुद्धा एक पॉइंट असणार आहे. त्यामुळे आपल्याला या लाईनसाठी पॉईंट्स कोणते मिळाले 1 2 3 4. आता हे 4 पॉईंट आपल्याला जॉईन करायचे. So 2x plus y, 2x plus y is equal to 8. दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात किंवा एका पॉईंटमधून पास होत आहे. तो पॉईंट आहे 2,4. सो हा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे सोल्युशन. सो सोल्युशन इज 2,4. फिफ्थ 3x plus y is equal to 10, x minus y is equal to 2. 3x plus y is equal to 10, therefore y is equal to 10 minus 3x. ओके. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशनसाठी x minus y is equal to 2, therefore y is equal to x minus 2. आता एक्सच्या व्हॅल्यूजसाठी आपण y ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू फाइंड करूया. सो फर्स्ट इक्वेशनसाठी x ची व्हॅल्यू सपोज मी पुट करते. x इज इक्वल टू 0, 0 ने स्टार्ट करू आपण. 3 इंटू 0 0, 10 minus 0 is 10. x इज इक्वल टू 1, 10 minus 3 7. x इज इक्वल टू 2, 10 minus 6 4. एक निगेटिव्ह नंबर घेऊया. x निगेटिव्ह -1 जर घेतला y इज इक्वल टू 13. ओके. तर ठीक आहे, आपण ह्या केसमध्ये निगेटिव्ह नंबर नको घ्यायला. आपण एखादा पॉझिटिव्ह नंबरच घेऊ. असं काही कंपल्शन नसतं की तुम्हाला निगेटिव्ह नंबर पण घेतले पाहिजे. बट बेटर आपण ह्या साईडला सुद्धा ग्राफ कसा असणार, ह्या साईडला सुद्धा कसा ग्राफ असणार ते बघण्यासाठी आपण निगेटिव्ह नंबरसुद्धा घेतो. तर आपण घेऊया लेट्स से x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 घेतलं तर 10 minus 3, 10 minus 9 is 1. So 0 10 1 7 2 4 and 3 1. ओके. एक निगेटिव्ह पॉईंट पण आपण घेऊ. सो आपण काय करू, y ची काही निगेटिव्ह व्हॅल्यू आणि त्यासाठी x ची व्हॅल्यू काय असणार ते बघूया. सो सपोज y इज इक्वल टू -5. सो -5. ओके. y इज इक्वल टू -5 जर मी घेतला. सो -5 minus 10 is equal to -3x. So -15 upon -3 is equal to x. So x is equal to 5. ठीक आहे. एक निगेटिव्ह नंबर येईल एका कोऑर्डिनेटचा म्हणून आपण घेतला 5, -5. 5 पॉईंट आपण इथे प्लॉट करूया. नाउ सेकंडसाठी x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू -2, x इज 1, y इज इक्वल टू -1, x इज 2, y इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू -4. 0 -2 1 -1 2 0 and -2 -4 पॉईंट्स प्लॉट करायचे आहे. सो 0, 10
एक्स कॉर्डिनेट 0, एक्स कॉर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट लाय करतो वाय ॲक्सिसवर ॲट 10. अगेन हा सुद्धा पॉईंट वरती झाला आहे, बट दॅट्स ओके. सो दिस पॉईंट इज 0,10. देन 1 7, x is 1, y is 7. Then 2 4, x is 2, y is 4. 3 1, x is 3, y is 1. x is 5, y is minus 5. x is 5, y is minus 5. ओके, हा पॉईंट तुम्ही इग्नोर करू शकता, कारण आपल्याकडे 4 पॉईंट्स आपण घेतलेले, एक ॲडिशनल पॉईंट घेतला, त्यामुळे हे 4 पॉईंट आपण कन्सिडर करू शकतो. सो 1 2 3 4 5 यामधून पास होणारी लाईन. सो लाईन असेल इक्वेशन 3x plus y is equal to 10. Now second, 0 minus 2, x coordinate 0 म्हणजे पॉईंट लाय करतो y axis वर. This is the point 0, minus 2. Next is 1, minus 1, x is 1, y is minus 1. 1, minus 1. 2 0, point is here. आणि लास्ट पॉईंट -2 -4, x -2 y -4. मग पॉईंट आहे इथे 1 2 3 4. हे पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे आहे. सो द लाईन इज x minus y is equal to 2. लाईन्स ड्रॉ केल्या, दोन लाईन एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतात ते बघायचं. इथे क्लिअरली दिसतं आपल्याला की लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात ह्या पॉईंटमधून, किंवा दोन्ही लाईन ह्या पॉईंटमधून पास होतं, विच इज दिस पॉईंट, किंवा याच्या कॉर्डिनेट काय 3 आणि 1. सो सोल्युशन फॉर दिस इक्वेशन xy is equal to 3,1. तुम्ही असं लिहू शकता, therefore these two lines intersect each other at point 3,1 and hence solution is 3,1.